विश्वनाथ दीनरंकमी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. काय उणे तुम्हा पासी, काय उणे तुम्हा पासी, मी तो अल्पची संतोषी. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, काही भातुके पाठवा. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दोसरे चरण दंडाजिया, दोसरे चरण दंडाजिया, दोसरे चरण दंडाजिया. कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ज्ञानेशो भगवान विष्णु, निवृत्तीर भगवान हरः. सोपान भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. तेवी मी जे जे बोले, ते ते प्रभू तुमचे शिकविले. म्हणून अवधारी जो आपुले, आपण देवा. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, राहो निरंतरी संतांच्या, राहो निरंतरी संतांच्या. याहो निरंतरी संतांच्या, याहो निरंतरी संतांच्या. हो मस्तक माझा पायावरी, याहो निरंतरी संतांच्या, याहो निरंतरी संतांच्या, याहो निरंतरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, राहो निरंतरी संतांच्या, राहो निरंतरी संतांच्या, याहो निरंतरी संतांच्या. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ दीनरंकमी अनाथ. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. पूजनीय श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत सेवेला घेतलेल्या या अभंगाच्या माध्यमातून भगवान विश्वनाथ म्हणजे महादेव शंकर भगवान यांच्या पुढे पदर पसरवतात. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडली श्री ज्ञानदेव आदि शक्ती मुक्ता. तर या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान विश्वनाथाच्या समोर पदर पसरवलेला आहे. उर्वरित तास सव्वा तासामध्ये आपल्याला अभंगावर चिंतन करायचंच आहे. पण आधी शास्त्राने वक्त्याला एक नियम घालून दिलेला आहे की वक्त्रा यद संवदेत तच्चतुर्विधम विभज्य संवदेत. प्रथमां प्रतिज्ञांच, द्वितीयं उपोद्घातंच, तृतीयां प्रस्तावनांच, चतुर्थं विशदीकरणंच. याचा अर्थ असा होतो की वक्त्याने आपल्या बोलण्याला 4 भागात विभागावं. त्यातला पहिला भाग आहे प्रतिज्ञा,
दुसरा भाग आहे उपोद्घात, म्हणजे चालू असणाऱ्या कार्याचं कारण प्रतिपादन करणं. तिसरा भाग आहे प्रस्तावना, म्हणजे अभंगाची प्रवेशिका. आणि चौथा भाग आहे विशदीकरण, म्हणजे अभंगाचं स्पष्टीकरण. आणि हे झालं की विठ्ठल जय विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल. जगाच्या पाठीवर जेवढे पथ परंपरा संप्रदाय असतील ते सगळेजण आपली साधना एकट्यानं करू शकतात. सांख्य एकटा करू शकतो, नैयायिकतेच्या पदार्थांचा विचार एकटा करू शकतो, अगदी जैन आपली साधना एकटा करू शकतो, बौद्ध सुद्धा आपली साधना एकटा करू शकतो, अगदी मुसलमान सुद्धा आपली साधना एकटा करू शकतो. पण एक वारकरी संप्रदाय असा आहे की इथं एकट्याने साधना होत नाही. आणि जरी तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तरी त्या साधनेत रस निर्माण होत नाही, आनंद निर्माण होत नाही. म्हणून एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. आपल्या वारकऱ्याची साधना एकट्याच्यानं होत नाही, मग मेळ जमवावा लागतो. एकट्याच्यानं नाही होत महाराज आपली साधना, मेळ जमवावा लागतो. मेळ कळते ना तुम्हाला? अनेक वस्तूच्या संग्रहाला मेळ म्हणतात. अगदी काही करायचं असलं, नुसता कपडाही शिवायचा असला तरी धागा, सुई, हे ते, कॉलरचा कपडा, याचा काय जमवावा लागतो? मेळ. अगदी पकवाजही म्हणला तरी गट्टी, वादी, धूम, छाई, खोड, याचा काय जमवावा लागला? मेळ. अगदी साधी तुम्ही नुसती मेथीची भाजी केली तरी सुद्धा काय जमवावा लागतो बाबा? मेळ. अरे वा, थोडस खोकलं फक्त. विढाल विढाल. मेळ जमवावा लागतो. मग मेथीची भाजी म्हणली तर काय काय लागत त्या मेळात सांगा बरं श्रोते मंडळी, जागे आहात ना तुम्ही? काय काय लागत ते सांगा बरं. मेथी लागते, अधिक बरोबर मिरची, शेंगदाणे अधिक तेल, अधिक जिरं मोहरी, अधिक लसूण. त्याच्याशिवाय आपली भाजी होते काय कुठं? अजून तुमच्याकडला प्रसिद्ध असणारा कांदा. महाराज आमचा गोंधळ असा झाला, आम्ही तुकोबारांच्या गाथेला फक्त पूजतो, त्याचं ऐकत नाही. आमचे तुकोबाराय काय म्हणतात? तुळशी वृंदावनी, तुळशी वृंदावनी उपजला कांदा. 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 नावडे गोविंदा काही केल्या, नावडे गोविंदा काही केल्या, नावडे गोविंदा काही केल्या, नावडे गोविंदा काही केल्या, काही केल्या. तुळशी वृंदावनी, तुळशी वृंदावनी उपजला कांदा. तुळशी वृंदावनी, तुळशी वृंदावनी उपजला कांदा. उपजला कांदा, उपजला कांदा. तुळशी वृंदावनी उपजला कांदा, नावडे गोविंदा काही केल्या. कांदा कुठं पेरला? रानात नाही. तुकोबाराय म्हणतात तुळशीच्या वृंदावनात पेरला. काय जाईल त्याला? गटारातलं पाणी थोडी जातं. देवाचं न्हानोनी, पंचामृत, दूध, दही, मध असं जाईल. आणि असा कांदा पेरला तुकोबाराय म्हणतात तुळशीच्या वृंदावनात. आणि तो कांदा जरी गोविंदाला दिला,
गोविंदा म्हणजे गजानन पाटलाचा गोविंदा नाही, त्याला काही झालं तर. हा गोविंदा कोण? विटेवर उभा, कटेवर कर ठेवलेला गोविंदा. या गोविंदाला काही केल्या आवडत नाही. आता पतिव्रतेला ते आवडत नाही जे नवऱ्याला आवडत नाही. मग जो पतिव्रता वारकरी असेल त्यालाही कांदा नाही आवडायला पाहिजे. पण आपण असे घटस्फोट देऊन विठ्ठल नवरा करेल आपण. विठ्ठल 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 आपण आधीच्या नवऱ्याला घटस्फोट दिला ना. आदिल्या भ्रतारे, मी नाही म्हणत तुकोबा आहे म्हणता, आदिल्या भ्रतारे काम नोवे पुरा. आधीच्या नवऱ्याकडून आपल्या इच्छा पुऱ्या झाल्या नाही म्हणून विठ्ठलाकडे आलेले माणसाव आपण. पण नाही आवडायला पाहिजे आपल्याला कांदा, पण आवडतो. असो तर नुसतं मेथीची भाजी करायची असली तरी काय लागतो? मेळ. मग एवढा मोठा जर सप्ताह करायचा त्याला मेळ नाही लागणार का? मग त्यालाही मेळ लागतो. त्या मेळातला पहिला घटक आहे श्रोते, दुसरा घटक आहे वक्ता, जो आज मी तुम्हाला लाभलो. श्री संत योगीराज तुकाराम बाबा संस्थान खेडले झुंगे याचे गादीपती श्री हरिभक्त परायण आदरणीय पूजनीय रघुनाथ बाबा यांचे कृपापात्र शिष्य श्री हरिभक्त परायण आमचे केशव महाराज शास्त्री यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि त्यामुळे इथं येणं घडलं. विढाल विढाल दुसरा घटक वक्ता. मग अनेक घटक आहेत. परलावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष. तर मृदंगाचार्य श्री हरिभक्त परायण दिनेश महाराज, तसेच गायन गंधर्वामध्ये आदरणीय श्री हरिभक्त परायण रविदास महाराज, तसेच सागर महाराज, तसेच माधव महाराज. विठाल विठाल सगळ्या सोमठाने ग्रामवासियांनी हा होऊ घातलेला सप्ताह आणि त्याचं भव्य दिव्य अशा प्रकारचं हे स्वरूप आज आपण विश्वनाथाच्या समोर तुकोबाराय प्रार्थना करणार आहेत. असा अभंग आपण घेतला. आजची ही शिवरात्र आहे, नव्हे नव्हे महाशिवरात्र आहे. विढाल विढाल का बरं करतात ही शिवरात्र साजरी? थोडक्यात उत्तर देऊ आणि अभंगाकडे वळूया आपण. शिवरात्र साजरं करण्याचं कारण, महाशिवरात्र साजरं करण्याचं कारण असं आहे, समुद्र मंथन सुरू होतं आणि त्या समुद्र मंथनामध्ये हलाहल विष निघलं आणि ते विष जगताच्या रक्षणासाठी महादेवानं प्राशन केलं आणि महादेवाला थोडा त्रास होऊ लागला. म्हणजे जगाचं बरं करण्यासाठी असतात अर्थातच सगळे धन्वंतरी वगैरे तिथं गोळा झाले. त्या विषयाचं परीक्षण, महादेवावर होणारे परिणाम दुष्परिणाम याचा विचार सुरू झाला आणि धन्वंतरीने महादेवाला सल्ला दिली वैद्याने की तुम्हाला झोपून चालणार नाही, तुम्हाला रात्रभर जागं राहावं लागेल. महादेव जागे राहणार म्हणल्यावर मग त्यांचा विरंगुळा व्हायला पाहिजे. मग इंद्रानं पुढे मृदंग वाजवायला सुरू केला, गंधर्वांनी गायन सुरू केलं, प्रत्येकाने आपली आपली कला महादेवाच्या समोर प्रदर्शित केली. महादेव ही जागे आणि त्यांच्या समोर त्यांचा भक्तांचा मेळा ही जागा. तर आज आपल्याला महादेवाला जागं ठेवायचं आहे म्हणून आपल्याला जागं राहायचं आहे. विढाल विढाल आणि अशा या महादेवाच्या समोर आज जगद्गुरु तुकोबाराय प्रार्थना करतात. प्रार्थना हा एक अभंगातला प्रकार आहे मंडळी. अनेक प्रकारचे अभंग असतात. काही स्वानुभूतीपूर्वक अभंग तुकोबाराय असतात, काही अद्वैतपरक अभंग असतात, काही आत्मपरक अभंग असतात, काही करुणापरक अभंग असतात, काही कथापरक अभंग असतात, काही विरहणीपरक अभंग असतात, काही निर्वाणपरक अभंग असतात, काही बालक क्रीडापरक अभंग असतात, काही कूट अभंग असतात, काही संतपरक अभंग असतात, काही उपदेशपरक अभंग असतात, तर काही प्रार्थनापरक अभंग असतात, मागणीपरक अभंग असतात. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. मग एवढ्या अभंगाचे प्रकार का आहेत? त्याचं सरळ उत्तर आहे, मेडिकल वाल्याजवळ औषधं अनेक प्रकारच्या का असतात? तर सरळ उत्तर आहे की त्याच्या तुका म्हणे रोग वैद्याची अंगी नाही करी जगी उपकार. तुकोबा म्हणतात वैद्याला रोग नाही पण जगावर उपकार.
मेडिकल वाल्याजवळ पोट दुखायची गोळी भेटते, पाठ दुखायची गोळी भेटते, डोकं दुखायची गोळी भेटते, नाक दुखायची गोळी भेटते, कान ठणकला तर गोळी मिळते, काय कॅन्सर झाला तर गोळी मिळते, TB झाली तर गोळी मिळते. आणि त्या मेडिकलवाल्याला काय होईल असते? का चोपदार काय होईल असते? चोपदाराला ऐकून राहिलं ना? मग हुन काय होईल असते? बसून बसून मूळव्याध होईल असते फक्त त्याला, आहे की नाही? दुसरं काय? पण जगासाठी मग हे जसं तिकडे उत्तर आहे तसंच इकडेही घ्या. साधू संतांचे वेगवेगळे अभंगाचे प्रकार, जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी आहेत. त्यामुळे विठ्ठल विठ्ठल कोणी व्यक्त अवस्थेत आहे, कोणी अव्यक्त अवस्थेत आहे, कोणी जया अवस्थेत आहे, कोणी दान अवस्थेत आहे, कोणी निष्ठा अवस्थेत आहे, कोणी मूढावस्थेत आहे, कोणी क्षिप्तावस्थेत आहे, कोणी विक्षिप्तावस्थेत आहे, कोणी एकाग्रता अवस्थेत आहे, कोणी निरुद्धावस्थेत आहे, कोणी सत्वाभासज अवस्थेत आहे, कोणी रत्याभासज अवस्थेत आहे, कोणी धुमायित अवस्थेत आहे, कोणी ज्वलित अवस्थेत आहे, कोणी सुदीप्त अवस्थेत आहे, कोणी उद्दीप्त अवस्थेमध्ये आहे, कोणी ज्वलित अवस्थेमध्ये आहे, कोणी स्नेह अवस्थेमध्ये आहे, कोणी प्रेम अवस्थेमध्ये आहे, कोणी राग अवस्थेमध्ये आहे, कोणी अनुराग अवस्थेमध्ये आहे, कोणी सख्य विश्रंभ प्रणयात आहे, कोणी मैत्र विश्रंभ प्रणयात आहे, कोणी भाव अवस्थेत आहे, कोणी महाभाव अवस्थेत आहे, कोणी मोदन महाभाव अवस्थेत आहे, कोणी मादन महाभाव अवस्थेत आहे, कोणी शुभेच्छेमध्ये आहे, कोणी विचारणा अवस्थेत आहे, कोणी तनुमानसा अवस्थेत आहे, कोणी आसंसक्ती अवस्थेत आहे, कोणी पदार्थाभाविनी अवस्थेमध्ये आहे, तर कोणी कोणी तुर्यगा अवस्थेत आहे. तुर्यगा अवस्था कळते का तुम्हाला? तुर्यगा अवस्था म्हणजे तुरीत गेलेला असा अर्थ नाही होत त्याचा. तुर्यगा अवस्था म्हणजे शेवटची अवस्था. विठाला विठाला विठाला. आता काही नाही राहिले, म्या आपण पाहिले, म्या आपण पाहिले, म्या आपण पाहिले. आता काही नाही राहिले, आपण पाहिले. आता काही नाही राहिले, म्या आपण पाहिले, म्या आपण पाहिले, म्या आपण पाहिले. याला तुर्यगा अवस्था म्हणतात. तुकोबारायांचा अभंग आहे. आता काही नाही राहिले. तुकोबाराय म्हणतात आता काहीच नाही राहिलं. का नाही राहिलं तुकोबाराय? कारण म्या आपण पाहिले ही अवस्था आहे. समजा श्रोते या अवस्थेतला बसलेला आहे समोर, आणि कीर्तनकारानं अभंग घेतला जोडून या धन उत्तम व्यवहारे. तो श्रोता म्हणेल का अख्खं सोडून तुझ्या मड्यावर आलो इथं बसायला. त्याची अवस्था ती आहे. आणि आपण अभंग घेतला जोडून या धन, आणि त्यानं अख्खं सोडलं आणि इथं आला. मग आता 2 तास म्हणजे त्याला सुळावर चढवले आणिच बसावं लागेल की नाही कीर्तनात. मग अशा अवस्थेतले जर भक्त असले, साधक असले, तर यांच्यासाठी तुकोबारायांची काही विशिष्ट अभंग आहेत. आता कोठे धावे मान, आता कोठे धावे मान, आता कोठे धावे मान, आता कोठे धावे मान, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मान, आता कोठे धावे मान, आता कोठे धावे मान, आता कोठे धावे मान. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण, तुमचे चरण, तुमचे
भाग गेलाशी न गेला, भाग गेलाशी न गेला, भाग गेलाशी न गेला. भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, दिन गेला, दिन गेला. आता कोठे धावे मन हे कोणासाठी आहे? जो तुर्यगा अवस्थेमध्ये आहे, उत्तम कोटीमध्ये आहे, त्याला हे अभंग रिझवतात, त्याला हे आवडतं, त्याला ऐकू वाटतं. आणि काही काही साधक म्हणण्यापेक्षा सिद्ध अशा अवस्थेत असतात की ज्यांचं इथलं काम झालेलं असते. म्हणजे जे उरलं उपकारापुरता म्हणतात ना, तर ते उपकार करायचं काम सुद्धा झालेलं असते आणि ते निघालेले असतात. मग निघत असताना मग देव न्यायला येत नाही, यांना होते घाई. मग त्या अवस्थेमध्ये यांच्या मुखातून जे अभंग निघतात त्याला निर्वाणपर प्रकरण म्हणतात. ज्ञानोबारायांचं निर्वाणपर प्रकरण आहे, नाथबाबांचं आहे, तसं आमच्या तुकोबारायांचं आहे. मग तुकोबारायांचं निर्वाणपर जे प्रकरण आहे त्यात 23 अभंग आहेत. किती अभंग आहेत? 23. जसं घोटविनलाळ, ब्रह्मज्ञाने हाती मुक्ता, आत्मस्थिती सांडवीन. तसेच तुम्ही सनकादिक संत, 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 तुम्ही सनकादिक संत. म्हणविता म्हणविता कृपावंत, म्हणविता म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, उपकार, उपकार. तुम्ही सनकादिक संत, मनविता कृपावंत, एवढा करा उपकार. काय उपकार करायचा आहे तुकोबाराय तुमच्यावर? सांगा. देवा किंवा देवा सांगा नमस्कार. देवाला जाऊन सांगा सनकादिक संतांनो की माझं इथं मी ज्याच्यासाठी आलो होतो ते सगळं झालं, आता या बुवा. याला निर्वाणपर प्रकरण म्हणतात. असे काही अभंग या प्रकारातले अभंग असतात. काही काही अभंग असे असतात की जे श्रोते समोर येऊन बसलेले आहेत ते कोण्याच कोटीतले नसतात. म्हणजे ना निर्वाण ना तुर्यगा अवस्था. मग ते असे असतात फक्त कोणाच्या हातून हार टाकणं असते म्हणून येऊन बसेल असते. कधी कधी असं असते की जो आलेला आहे पंक्तीला वेळ असते म्हणून तो येऊन बसते. पंगत बसायला टाइम आहे, मग इकडं तिकडं काय बसा, तर महाराजच्या मळ्यावर म्हणतो पुढ्यावर, महाराजच्या पुढे येऊन बसा. मग काही इलाज नाही. मग असा एक वर्ग असतो. मग यांच्यासाठी काय करायचं? यांच्यासाठी आमच्या कीर्तनकारांनी एक मार्ग काढला. ते लगेच ओळखतात की हे कोण्या कॅटेगरीतले आहेत. म्हणजे पाहिलं त्यानं, यानं काही शास्त्र सांगायला सुरू केलं आणि त्या श्रोत्यानं जर असं पाहिलं त्या कीर्तनकाराकडे, मग यायला कळते हे काही या कॅटेगरीतले. मग ते त्याच्यासाठी विनोद नावाचा मार्ग काढला. पण विनोद हा मार्ग नाही, हा कुमार्ग आहे. विढाला विढाला विधाला विधाला आमच्या साधू संतांनी विनोदाचा निषेध केला. तुकोबाराय म्हणतात मला विनोद करा वाटते हो, पण मी काय करू? पण आम्ही जर विनोद केलं तर तुम्ही नरकात जाल. आमचा विनोद ते जगा मरण करीती भावहीन देखो वेखी. तुम्हाला थोडंसं ज्ञापक सांगतो मी. हा ग्रामरचा भाग आहे, पण तुम्हाला मी उदाहरण देतो, तुम्हाला कळेल.
ज्ञापक म्हणजे काय? नाव न घेता वर्णन असं करायचं की व्यक्ती समोर उभा राहिला पाहिजे, याला ज्ञापक म्हणतात. उदाहरण देतो तुम्हाला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या अभंगात बाळा कोणाचं वर्णन आहे रे? बाळा हो, मी तुमचा नातू आहे, मी बाळा म्हटलं. विठाला विठाला सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आता काय तुम्ही पेपर फोडून टाकला, आता विचारल्यावर संकळ नसत्यांना. उभे विटेवरी. आमच्या आश्रमात नवीन नवीन पोरं आली की असे मजेशीर पाठ करतात या अभंगाला. कोणी काही न कोणी काही. एक जण म्हणे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कुटारावरी ठेवून या, मकर कुंडले ताळपत्री शिवनी कंठी कौस्तुभ मनी विराजित. एक म्हणे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख अन पाहिन स्त्री मुख आवडीने. पूर्ण अभंग पा. या अभंगात वर्णन कोणाचं आहे? गाव चोपदार. चोपदाराचा हळद लागेल बा. हो ना, दिसते ना लागेल. विठाला विठाला हळदीच्या दिवशी तारात द्याला बा तुम्हाला यायनं पाहावा. बरं, या अभंगात वर्णन कोणाचं आहे? अरे पोरं, सुंदर ते ध्यान कोणाचं वर्णन आहे? यात कोणाचं वर्णन आहे? तुम्ही सांगितलं होतं पांडुरंगाचं वर्णन आहे. पण आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, पुऱ्या अभंगामध्ये पांडुरंग शब्द कुठं आहे बरं? बघा, पहिल्या चरणात आहे का विठ्ठल पांडुरंग असा शब्द आला की तुम्ही हात वर करा, मग आपण लगेच तिथं थांबू. सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. आहे का? चला. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आहे का? नाही. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मनी विराजित आहे का? तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने आहे का? नाही. व्यक्तीचं नाव घेतलं नाही पण व्यक्ती मात्र समोर उभा केला, याला शास्त्रामध्ये ज्ञापक म्हणतात. थोडी शास्त्रीय भाषा आहे ही. म्हणून सुंदर ते ध्यान हा नेहमीचा अभंग. यात तुकोबारायांनी ज्ञापक पद्धतीने पांडुरंगाचं वर्णन केलं, म्हणजे नाव न घेता व्यक्तीचं बोधन. तसं विनोदाचार्यांना, अगदी गावरान भाषेत जर बोलायचं झालं तर विनोदाचार्यांना तुकोबारांनी खुटी ठोकली, पण ज्ञापक म्हणजे नाव नाही घेतलं पण खुटी तर ठोकली. बघा, मी अभंग म्हणतो, तुमच्या येईल लक्षात. लक्षात नाही आलं तर आणून द्यायचं काम आपलं आहे. मग विठ्ठल विठ्ठल समर्थ गाती हरीचे पवाडे. समर्थ गाती हरीचे पवाडे. बापुडे रावराणे. येरते बापुडे रावराणे. येरते बापुडे रावराणे. माझी वाणी
तुकोबारांच्या बालक्रीडेतला अभंग आहे, हे प्रमाण आहे. समर्थ ते गाती हरीचे पवाडे. बघा आता म्हणजे नाव न घेता अर्थ सिद्ध झाला पाहिजे. आता कसा होते ते बघा. म्हणजे यातून विनोदाचार्यांना जरा चिमटा घेतलाय तुकोबारायांनी, तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. समर्थ ते गाती हरीचे पवाडे येरते बापुडे रावराणी. समर्थ ते गाती हरीचे पवाडे, जे हरीचे पवाडे गातात ते समर्थ. समर्थ म्हणजे काय? मर्द. मर्द म्हणजे काय? बलवान. बलवान म्हणजे काय? सशक्त, शक्तिवान. समर्थ म्हणजे मर्द. जे हरीचे पवाडे गातात ते मर्द. आणि मग जे हरीचे पवाडे गात नाहीत महाराज ते कोण? यालाच म्हणतात ज्ञापक, न बोलता अर्थाची सिद्धी. हरीचे पवाडे गातात ते कोण? मर्द. आणि हरीचे पवाडे गात नाहीत ते कोण? नामर्द. नामर्दाला गावरान भाषेत काय म्हणतात? गांडू. हा, जे हरीचे पवाडे गात नाहीत ते कोण? गांडू. म्हणून जर हरीचे पवाडे न गाता विनोदावर जर तुम्ही जात असाल तर मी तर म्हणतो पत्रिकेत जरी विनोदाचार्य लिहिलेलं असेल तर घरचा पेन न्यायचा आणि खोडून टाकायचं आणि तिथं गांडू लिहायचं. हे मी नाही म्हणत, मी नाही म्हणत. हे कोण म्हणून राहिलं? तुकोबार आहे. विढाला विढाला विधाला विधाला मग तुम्ही म्हणाल महाराज हे ठीक आहे बा, विनोदाचार्यांना तुम्ही घेतला चिमटा, तुकोबारायांना पुढे करून घेतला, पण तुम्हीही घेतला. मग आता जे लोक पंक्तीसाठी कीर्तनात येऊन बसला त्यांना काहीच कळत नाही अंध्यात मंद्यात कुणी कळलंच. मग त्यांच्यासाठी काय, मग कोणते अभंग आहेत? तर त्यांच्यासाठी आमच्या संतांनी अभंग लिहिलेत, त्याला बालक्रीडा म्हणतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही सुज्ञ श्रोते आहात, कळेल तुम्हाला. तुकोबाराय गाथा बोलत होते, लिहत नव्हते, बरोबर? मग लिहत कोण होतं? श्री संत संताजी महाराज जगनाडे. पण नीट ऐका, एवढ्या 4000 अभंग म्हणा का 4 कोटी अभंग म्हणा, एवढ्या अभंगांमध्ये 100 अभंग मात्र स्वतः तुकोबारायांनी हातात पेन वही घेऊन लिहिलेले आहे. ते बालक्रीडाची आपुले मती. महिपती बाबा म्हणतात, प्रथमारंभी लिहिली ग्रंथी. हा, तू स्वतः तुकोबारायांनी लिहिले. किती होते त्यात? 900 ओव्या त्या माझी असती. 900 ओव्या. पण आपण गाथ्यात अभंग पाहिले तर 100च आहेत. मग अभंग तर 100 आहेत, महिपती बाबा 900 कसे म्हणतात? तर 100 अभंगामध्ये चरण मात्र 900 आहेत. म्हणून प्रत्येक चरणाला महिपती बाबांनी ओवी म्हटलं. 900 ओव्या आहेत. बालक्रीडा. बालक्रीडा म्हणजे काय? भगवंताचं 10व्या स्कंधातलं चरित्र. कोणाला गोड वाटत नाही महाराज? ते अडाणातला अडाणी असला तरी कृष्ण चरित्र गोड वाटते. आणि मुक्तातला मुक्त असला, पारनिगम कल्पतरोर गलितम फलम शुक मुखात अमृत द्रव संयुतम. शुकाचार्यांना सुद्धा वेड लावणारी बालक्रीडा आहे. आणि येळ्यातला येळा, ज्याला काहीच कीर्तन कळत नाही, पण त्याला जरी कृष्ण चरित्र जर आपण सांगायला लागलो तर त्याचं मन रंगत. म्हणून जर लोक अडाणी असले तर कृष्ण चरित्र सांगा, संतांच्या कथा सांगा, पण विनोद करू नका. विढाला विढाला विधाला विधाला मग बालक्रीडा सर्व संतांची आहे. तर उदाहरणच द्यायचे झाले तर नाथ बाबाचं. लंगडा गे लंगडा, लंगडा गे लंगडा, देव एका पायाने लंगडा. लंगडा गे लंगडा, लंगडा गे लंगडा, देव एका पायाने लंगडा. देवाचा देव बाई ठकडाचा कसा, देवाचा देव बाई ठकडा, देवाचा देव बाई ठकडा. देवाचा देव बाई ठकडा असा कसा, देवाचा देव बाई ठकडा असा कसा, देवाचा देव बाई ठकडा. लंगडा गे लंगडा, लंगडा गे लंगडा, देव एका पायाने लंगडा. लंगडा गे लंगडा, लंगडा गे लंगडा, देव एका पायाने लंगडा. देवाचा देव बाई ठकडा असा कसा, देवाचा देव बाई ठकडा, देवाचा देव बाई ठकडा.
लंगडा लंगडा देव एका पायाने लंगडा 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 देव एका पायाने लंगडा असं कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा 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 शिंक्याची तोडीतो मटक्याची फोडीतो तुडतो मणक्याचे बोलतो शिंक्याची तोडीतो मटक्याची फोडीतो शिंक्याची तोडीतो मणक्याची बोलतो शिंक्याची तोडीतो मटक्याची फोडीतो शिंक्याची तोडीतो मटक्याची फोडीतो शिंक्याची तोडीतो मणक्याची बोलतो शिंक्याची तोडीतो मटक्याची फोडीतो शिंक्याची तोडीतो मणक्याची बोलतो आणि तो नवनीताचा सडा सडा गे बाई नवनीताचा सडा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा देवाचा देव बाई ठकडा लंगडा 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 देव एका पायाने लंगडा 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 देव एका पायाने लंगडा असं कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा देवाचा देव बाई ठकडा 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 महाराजजी दया करा बरं त्याची, नाही तर त्याचा जीव जायचा. हो ना विठाला विठाला. हा रंग वक्त्यामुळे नाही मंडळी, सहकार्यांमुळे असतो. त्यांचं मनाचं मोठेपण की त्यांनी हे केलं, पण ते सगळे तज्ज्ञ आहेत त्यातले, म्हणून हे होऊ शकलं. विठाला विठाला. ही बालक्रीडा आहे, हा विनोदाला पर्याय आहे. सांगा बरं, हे गोळ नाही वाटत का ऐकायला? मग विनोद करायचं काही काम आहे का? भगवंताची कथा सांगाव्या त्यासाठी बालक्रीडा प्रकरण आहे. पण जोडजोड सगळ्या संतांचं आहे. आणि बालक्रीडेमध्ये जेवढ्या चाली लागतात, जेवढे अभंगाचे प्रकार आहेत, तेवढे महाराज कशातच नाहीत. जसं 2 कडीचा अभंग देवाची द्वारी उभा क्षण भारी, चौकडीचा अभंग विठ्ठल जळी स्थळी, हा भोवत्या वेष्टीत बैसल्या उभ्या गवडणी, हा मध्ये सुकुमार सावळा शारंग पाणी, हा चिमणा बिदांबर पिवळा, चिमणा बिदांबर पिवळा, हा चिमणा बिदांबर पिवळा, चिमणा बिदांबर पिवळा, गळा वय जयंती माळा, घव घवीत गण सावळा, पाहे नंदराणी, पाहे नंदराणी. अरे नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी, नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी, नाच रे कृष्णा पाहू दे नयनी, नाच रे कृष्णा मज पाहू दे नयनी. महाराज कृष्णाला नाच म्हणावं आणि कृष्णानं नाचू नये असं होणार आहे कधी? प्रेमसूत्र दुरी नेतो तिकडे जातो हरी, नाचतो सावळा सुंदर निमासूर वदन, वाडे घोळ घागरी यांचा झनत्कार पूर्ण, हा आकर्ण नयना सुहास्य वदन पाहुणी भुले मदन, हातीच्या मुद्रिका झळकती, हातीच्या मुद्रिका झळकती, हातीच्या मुद्रिका झळकती, हातीच्या मुद्रिका झळकती. क्षुद्र किंकरे स्वस्वरे गाते, वाक्याने पुरे ढाळा देती, पाहती गवळणी, पाहती गवळणी. अरे नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी, नाच रे कृष्णा मज पाहू दे नयनी, नाच रे कृष्णा मज पाहू दे नयनी, नयनी नयनी. 7 कडी बघा, गोकुडी लाघव दावितो चक्र पाणी,
हो व त्या वेष्टीत बैसल्या अवघ्या गवडणी मध्ये सुकुमार सावळा शारंग पाणी चिमणा बिदांबर पिवळा चिमणा बिदांबर पिवळा गळा वय जयंती माळा घवघवीत घनसावळा पाहे नंदराणी अरे नाच रे तो कृष्णा मज पाहू दे नयनी नाच रे तो कृष्णा मज पाहू दे नयनी नाच तो सावळा सुंदर निमासूर वदन वाडे घोळ घागरियांचा झनत्कार पूर्ण लावकर्ण नयन सुहास्य वदन पाहुणे फुले मदन हातीच्या मुद्रिका झळकती क्षुद्र किंकरे स्वस्वरे गाती वाक्यने पुरे टाळा देती पाहती गवडणी अरे नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी नाच रे तू कृष्णा मज पाहू दे याला बालक्रीडा म्हणतात. हे कोणासाठी? ज्यांना शास्त्र कळत नाही, तत्वज्ञान कळत नाही, त्यांच्यासाठी ह्या रचना असतात. मग काही साधक अशा अवस्थेमध्ये असतात की ज्यांना परमात्मा तर पूर्णतः पुढचं मिळालेलं नाही आणि संसार सुटला, त्यात मजा वाटत नाही. साधना तर सुरू आहे, गावात कीर्तन असलं की चुकवणार नाही, कीर्तनाला येणार, हरिपाठाला येणार, परमार्थामध्ये आहेत पण साध्य मिळालेलं नाही. मग यांच्यासाठी काय? मग यांच्यासाठी जो अभंगाचा प्रकार, जो औषधाचा प्रकार असतो त्याला मागणी म्हणतात, त्याला प्रार्थना म्हणतात, त्याला विनंतीपर अभंग म्हणतात. त्याचंच उदाहरण जर ह्याची व्हावी माझी आस, मागणे ते एक तुझं प्रती आहे, ह्याची दान देगा देवा किंवा श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दनानंद घना विनाशा. हे अधिक उदाहरण जर द्यायचं झालं तर अभंगाचं पहिलं चरण. हो तुम्ही विश्वनाथ, हो तुम्ही विश्वनाथ, वाजव. हो तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही दिनरंकमी अनाथ. हा अभंग हे हा अभंग जो आहे ना एका प्रकरणातला आहे. जसे मी आतापर्यंत प्रकार सांगितले ना तुम्हाला, जसं निर्वाणपर प्रकरणामध्ये निर्याणपर प्रकरणामध्ये 23 अभंग आहेत, तसं हा अभंग ज्या प्रकारातला आहे त्या प्रकरणामध्ये एकच अभंग आहे, एकाच अभंगाचं प्रकरण आहे. विठ्ठल विठ्ठल. कोणतं प्रकरण आहे हो? हे आहे विश्वनाथाचं प्रकरण काशीच्या. बरं, का लिहिलं तुकोबारायांनी? तसा प्रसंगच आला होता. कोणता प्रसंग आला होता? तुकोबारायांची मृदंगाचार्य होती कोंडीबा लोहार, आणि त्यांना ते तुकोबारायांचा ते पकवाद आला तसं रोज तुकोबारायांच्या. मग त्या काळात साधना म्हणून टाळ घेतल्या जायचा, साधना म्हणून पकवाद वाजवल्या जायचा, साधना म्हणून कीर्तन केलं जायचं, त्यामुळे ते वृत्तीत उतरायचं. आता
हे सगळं प्रोफेशन म्हणून झालं. महाराज भगवंताजवळ प्रार्थना आहे आजच्या निमित्ताने की या कीर्तनाला साधना समजण्याची बुद्धी आमची व्हावी. विठाल विठाल. कीर्तनामध्ये विकृत्या का आल्या याचं कारणच आहे कीर्तनाला साधना समजत नाहीत म्हणून आल्या. साधना जर समजली असती तर स्पर्धा केली असती का महाराजजी? सांगा बुवा. मग ते साधना समजायला पाहिजे पण नाही ना समजत, स्पर्धा समजतात. जसं एखादं दुकान आहे तर दुकानदाराची स्पर्धा करतो, मग तो त्यात वस्तू वाढवत राहतो. तुम्हाला आठवते का तुमचं लहानपण? आता मला माझं लहानपण समजा 30 वर्षाच्या आधी 10-15 वर्षाचा जेव्हा मी होतो तर त्यावेळेच्या घटना मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला तर त्या अगदी माहीतच आहे. किराणा दुकान म्हटलं की काय भेटायचं त्याच्यामध्ये बाबा? तेल, जिरं, मोहरी, मीठ, डाळ, धान्य असंच मिळायचं ना. किराणा दुकानामध्ये टमाटे, बटाटे कधी पाहालते का? कोणतं दुकान? किराणा दुकान म्हणजे बटाटे, टमाटे, अधिक काय 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 मिळत त्याच्यामध्ये, लसण, कांदा कधी बघितला होता का? आता काय मिळतो? तर स्पर्धा झाली. किराणा राहिला नाही, ते माळव्याचं दुकान सुद्धा होऊन गेलं. स्पर्धा झाली. मग त्याच्या दुकानात जे मिळत नाही ते माझ्या दुकानात मिळालं पाहिजे अशी तो दुकानदार स्पर्धा करतो. आणि प्रपंचामध्ये, व्यवहारामध्ये, दुकानदारीमध्ये ती स्पर्धा केली तर ते काही चुकत नाही, ते ठीक आहे. पण कीर्तनकार स्पर्धा करायला लागले, त्याच्या कीर्तनापेक्षा माझं कीर्तन चांगलं झालं पाहिजे. मग त्याच्या कीर्तनात शास्त्र आहे तर याच्या कीर्तनात विनोद. आणि गिरायकी आहे सामान्य जनता, यांना काय शास्त्र कळणार आहे? यांना विनोद पटतात आणि सरळ धडाधड शिक्का मोरतो विनोदी कीर्तनावर. ठस 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 लोक शिक्के मारून राहिले. महाराज कशावरून म्हणता तुम्ही त्याच्यावर शिक्के मारल्या जाऊन राहिले? ते याच्यावरून म्हणतो आम्ही, त्याच्या गाड्यावरून. विठाला विठाला. त्याच्या गाड्यावरून, त्याच्या घराईवरून, त्यांच्या राहणीमानावरून, त्यांच्या चलनढलनावरून, त्यांच्याजवळ असणाऱ्या बँक बॅलन्स वरून आम्ही असं म्हणतो की तुम्ही शिक्कामोर्तब विनोदाचार्यांवर, विकृत कीर्तनांवर देऊन राहिले. मग स्पर्धा तयार झाली महाराज. मग मोठे मोठे माणसं सुद्धा, परंपरेनं शिकलेले सुद्धा विनोदाच्या बाजूने कलायला लागले. मोठे मोठे लोक का? त्यांना टिकायचं नाही या बाजारामध्ये. जर नाही टिकणार, जर नाही विनोद करणार तर पुढल्या वर्षी राम राम. मग पंढरपुरात भेटत जाऊ, चालता चालता प्रदक्षिणा करता करता भेटायचं. राम राम, कोणते? या गावचे, त्या गावचे. बरं झालं भेटू पण पुढच्याच वारीत. विठाल विठाल. तर ते कीर्तन श्रोत्यांच्या अंतःकरणात उतरत, कारण ती स्पर्धा नव्हती, तो व्यापार नव्हता, ती साधना होती. काय कीर्तन आहे महाराज? विठाल विठाल. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुडा उद्धारिले, मुक्त केले राक्षसा. कपी कुडा उद्धारिले, मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, चांगले चांगले माझे कंठी राहो भले, चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुडा उद्धारिले, मुक्त केले नाम चांगले चांगले कीर्तनातून त्याचा प्रचार व्हायचा. तो कोंडीबा लोहार, तुकोबारायांचा मृदंगाचार्य पखवाज्या, त्याच्यात कीर्तन चढलं ना महाराज. आता चढत नाही, असं अंगात येतं कीर्तन असं असं करायला, किंवा हसायसाठी येतं, साधनेच्या दृष्टीने नाही. आणि त्या कोंडीबानं ऐकलं तुकोबारायांचं कीर्तन आणि त्यात ऐकलं त्यानं काय? जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको भाऊ. जोपर्यंत हातपाय चांगले आहेत तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्यायला पाहिजे, नाहीतर काही धड नाही. हे कोंडीबानं ऐकलं, गेला तुकोबारायांकडे. महाराज, तुकोबाराय म्हणले काय रे, मला इच्छा आहे. काय इच्छा आहे सांग, जर परमार्थातली असेल तर मी पुरी करतो. महाराज मला वाटते तीर्थयात्रा करावी. तुकोबाराय म्हणले अरे वा, वाजवा टाळ्या, तीर्थयात्रा करा वाटून राहिली गड्या, मस्त गोष्ट आहे. कधीपासून जाणार आहे? महाराज जायला काय, मी आताच जातो, पण खनमन खुटान जवळ आहे भाऊ, उठा काहीच नाही जवळ.
माझं काही जवळच नाही म्हणाल मग कशी तीर्थयात्रा करणार. तुकोबारा म्हणले काही टेन्शन नको घेऊ, मी करतो तुझी व्यवस्था. तुकोबारांनी एक नाणं त्या काळातलं सोन्याचं त्या कोंडीबाला दिलं, त्यानं ते खिशात घेतलं, तो वारीला निघाला. आणि जेव्हा तो वारीला निघाला विश्वनाथाकडे काशीकडे, तर तेव्हा तुकोबारांनी पत्र लिहून दिलं. ते पत्र हे एकाच अभंगाचं प्रकरण आहे. तुम्ही विश्वनाथ दिनरंकमी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, आम्ही तो अल्पची संतोषी, काय उणे तुम्हापाशी तुका म्हणे देवा, आणि या कोंडीबाजोळ काही भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. असं पत्र लिहिलं. असं म्हणजे तुकोबारांनी पत्र लिहिलं. हो, कोणाला लिहिलं? आता त्याच्यात विश्वनाथ पहिला शब्द आहे की तुम्ही विश्वनाथाला पत्र लिहिलं. मग तुकोबारा विश्वनाथाला पत्र लिहितात. तेच तुकोबाराय पार 101 चरणाचा अभंग लिहितात. पांडुरंगा गुरु प्रथम पुरा 101 चरणाचा अभंग आहे. आणि यात ध्रुवपद 10वा अभंग आहे. ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता, पण आपण ते म्हणतच नाही कोणी. विठ्ठल विठ्ठल हो, पांडुरंगाचंही वर्णन करतात, विश्वनाथाचंही करतात. आम्ही विश्वनाथाला मानतो, काही विषय नाही. आज महाशिवरात्र आहे, आमच्या दृष्टीनं चांगला आहे, आम्हाला अभंग मिळाला तो. पण तुकोबाराय व्यभिचारी ठरले ना महाराज. कारण कोणालाही टाटा करणाऱ्या बाईला तुम्ही पतिव्रता म्हणाल काय? एका गावात एक पतिव्रता बाई राहत होती. मग कोणतरी सांगितलं की या गावात पतिव्रता बाई आहे. मग एका माणसाला वाटलं बा पतिव्रता बाई पाहू आपण कशी असते. तर मग तो आला आणि त्या गावातल्या पाहुण्याला म्हणते, भाऊ तुमच्या गावात पतिव्रता आहे, मला ती बघायची आहे. हा म्हणे, भाऊ ते पतिव्रता म्हणजे पती सेवेमुळे नाव पडलं ना तिला. मग तिथं काही अशी आसन टाकून बसेल नशीन, या ना आशीर्वाद देणार आहे. ती तिचे कामधंदे करणार, तुम्हाला दिसली तर बघा तुम्ही. ठीक आहे, तो म्हणला सकाळी मी तुला तिच्या दारापुढे नेऊन ठेवतो, एक कडेनं खुर्ची टाक किंवा दगडावर बस, आणि ते बाहेर येत जाईन तेव्हा तुला दिसत जाईल, तेव्हा तू तिचं दर्शन कर. पण तिला डिस्टर्ब करायचं नाही, तिच्याशी बोलायचं नाही. हा म्हणला ठीक आहे. यानं 2-4 चुरमुऱ्याचे पाकिट नेले संग. ते 10 रुपयाचं भेटत नाही का चिप्सचं, त्याला म्हणलं तिथंच खाऊन तिला पाहत जाऊ, घरी जेवायला बी यायचं नाही. दारापुढे जाऊन बसला महाराज. आणि ती बाई पतिव्रता जिला म्हणत होते ती एकदार आली, आणि त्या मालकानं गावातल्या माणसानं दाखवून दिलं, हीच ती. आता जेव्हा जेव्हा दिसल तेव्हा तू तिचं दर्शन कर. एवढं म्हणून तो माणूस त्याच्या कामाला चालला गेला. हा तिथंच बसला, दगडावर माणूस तिथंच बसलेला राहिला आणि पाहत होता त्या बाईकडे महाराज. ती बाई आली सकाळी. एक माणूस होता असा बरमोड्यावर, हाफ चड्डी घातलेली, पायामध्ये व्यायामाचे ते बुटं घातलेले, आणि हातामध्ये कुत्रं द्यायच्या. अलीकडे आता गाया तर काही राहिल्या नाही लोकांच्या हातात. महाराज कलियुग आलं हे कधी ओळखावं आपल्याला देवी भागवतानं सांगून ठेवलं. गायीची जागा जेव्हा कुत्र घेईन तेव्हा कलियुग आलं समजायचं. माय बापाची जागा जेव्हा सासरा आणि सासू घेईल तेव्हा कलियुग आलं म्हणून समजा. आणि भावाची जागा मेवना घेईल तेव्हा कलियुग आलं म्हणून समजा. विठाला विठाला हे आमचे शालक आहे. हे ज्या स्वाभिमानानं माणूस सांगतो हा माझा भाऊ आहे, तो अभिमान अंतकरणात उरला नाही महाराज. कुत्र घेऊन निघाला आणि ती बाई आली बाहेर, आणि तिनं त्या बरमोड्यावर असणाऱ्या माणसाला गेलं टाटा टाटा टाटा. तो खालचा माणूस बी टाटा टाटा टाटा. हा जरा दूर होता बसेल, हा एकदम थोडी तिथं जाऊन बसणार आहे. कडेनं बसलेला टाटा टाटा. तो गेला महाराज निघून, आणि तो निघून गेला. आणि मग 9-10 वाजता एक माणूस आला, त्याच्याजवळ गाडी बिडी, हेल्मेट घातलेलं, पॅन्ट शर्ट, हे बेल्ट बरोबर लावलेला, गाडीवर असा पाय टाकला. आणि पुन्हा ती बाई त्या गॅलरीमध्ये आली. तिनं याला केला टाटा आणि यानं तिला केला टाटा. याचं डोकं झालं ना गरम. मग याला वाटलेलं का इथं काही बाई आहे. सकाळी बरमोड्यावाल्याला टाटा, आता पॅन्ट शर्टवाल्याला टाटा. संध्याकाळी 6-7 वाजता एक माणूसाला गाडी घेऊन, धोतर नेसलेलं, डोक्यामध्ये टोपी टाळ असा बांधून खांद्यावर टाकलेला, आणि हेल्मेट काचाला लटकवलेलं, आणि अशी गाडी उभी केली. तिच्याकडे बघितलं, ती गॅलरीत आली. ती करते याला टाटा, हा करते तिला टाटा. तो समोर बसेल होता की नाही दगडावर दगड, तो म्हणे हे गाव येडे, या बाईला पतिव्रता समजते. मी पुरावा आहे. सकाळी बरमोड्यावाल्याला टाटा, दुपारी पॅन्ट शर्ट वाल्याला टाटा, आणि संध्याकाळी धोतर टाळ विण्यावाल्याला टाटा. एवढ्या 3 माणसाला टाटा करणारे बाई
तिला पतिव्रता हे लोक म्हणतात. कमाल आहे भैया या गावाची. त्यानं तिथंच घालीन लोटांगण केलं आणि घरी आला आणि त्या माणसाला सासूरवास केला. त्याच्या पाहुण्याला तो म्हणे, येड्या तू दूर बसेल होता, तुला माणूस नाही पाहला. तिचा टाटा बरमोड्याला नाही, त्या बाईचा टाटा पॅन्ट शर्ट वाल्याला नाही, त्या बाईचा टाटा टोपीवाल्याला टाळवाल्याला नाही, त्या बाईचा टाटा त्या टोपी टाळामध्ये असणारं तिचं पतितत्व, पॅन्ट शर्ट मध्ये असणारं पतितत्व आणि बरमोड्यात असणारं पतितत्व एकच आहे. कपडे अनेक आहेत. तिचा टाटा पतीला आहे, कपड्यांना नाही. तसं आमच्या वारकऱ्याचं तत्व जे आहे ते ही ब्रह्मतत्व एक आहे. देव किती असले तरी फक्त कपडे बदलले. हरी विठाल विठाल हरिहरा भेदा हरिहरा भेदा तुकोबाराय म्हणतात हरिहरामध्ये भेद नाही, तुम्ही वाद करू नका. त्यामुळे तुकोबारायांचा टाटा ना पांडुरंगाला ना विश्वनाथाला, त्या दोघांमध्ये व्याप्त असणारं जे तत्व आहे त्या तत्वाला टाटा आहे. त्यामुळे वा वा वा, काय बढिया प्रमाण दिलं बाबाने. सगळ्यांमधलं एकच तत्व विठाल 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 पॅन्ट शर्ट मधलं धोत्रा मधलं एक तत्व सांगत होतो. बाबांना तर साडीतलंही तेच दाखवून दिलं. सगळीकडे एक तत्व आहे. देवी जरी असली तरी तोच आहे आणि देव जरी असला तरी तोच आहे. हपा याला म्हणतात जुनं ते सोनं. काय प्रमाण विठाला विठाला अनंत रूपे अनंत वेचे देखील म्याच्याची हो बापर कुमादेवीवरू खुन बाणली कैची बापर कुमादेवीवरू खुन बाणली कैची अनंत रूपे अनंत वेचे देखील म्याच्याची बापर कुमादेवीवरू खुन बाणली कैची त्या परमात्म्याचीच आहे. त्यामुळे विश्वनाथही तोच आहे आणि पांडुरंगही तोच आहे. तुम्ही विश्वनाथ म्हणजे महादेवाला विश्वनाथ म्हटलं. हो, म्हणजे महादेव म्हणजे विश्वनाथ. महादेव विश्वाचे नाथ आहेत. नाथ म्हणजे स्वामी, मालक, ओनर, प्रभू. महादेव अख्ख्या जगाचे मालक आहेत. हो, एक जण म्हणला असतीन बुवा, पण माझ्या शेताचे माझ्या घराचे नाही, कारण माझ्या घराचा 7-12 माझ्या शेताचा 7-12 माझ्या नावानं आहे आणि माझ्या घराचं 8 ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक कडून आणतो ते माझ्या नावानं आहे. दुसऱ्याचे असतील बुवा नाथ. गणानं असं म्हणलं की तिथं सोमा उभा होता, तो नाही माझाही 7-12 माझ्याच नावानं आहे, माझंही 8 माझ्याच नावानं आहे. तिकडे तुकाराम होता, तो नाही माझंही 7-12 माझ्याच नावानं, माझंही 8 माझ्याच नावानं. एक जण म्हणला माझ्या नावानं नाही पण माझ्या म्हाताऱ्याच्या नावानं आहे. त्यामुळे विश्वाचा नाथ हा महादेव आहे असं नाही म्हणता येणार. प्रत्येक जण आपला आपला वेगळा वेगळा मालक आहे. मग हे विश्वाचे नाथ कसे विस्तार न करता उत्तर देतो. वस्तूवर उपादानाची सत्ता असते. हे नावाला आहे तुमचं. हा, कधी सरकार तुमचं शेत अधिग्रहण करील. आमच्याकडे जिगाव प्रकल्प चालू आहे, खरेदी विक्रीच बंद.
ज्याच्याजवळ 5 एकराच्या वर आहे, विकताही येत नाही काहीच नाही, त्याला का नाही येत? 5 एकराच्या वर आहे. जर कोण पुनर्वसित माणसानं शेती मागितली तर याची शेती सरकार त्याला देऊन टाकते. याला म्हणतात, मग आहे का आपलं ते? नाही, हे निमित्त आहे. उपादानाची सत्ता असते. शर्ट जरी आपण आपलं म्हणत असू तरी याच्यात जे धागेदोरे आहेत खरं तर ते कापडाचं धाग्या दोऱ्याचं शर्ट आहे. तसं सगळीकडे व्याप्त परमात्मा आहे, म्हणून अख्खं जगत हे परमात्म्याचंच आहे. तुम्ही विश्वनाथ दिनरंकमी अनाथ. तुम्हाला अपेक्षित काय तुकोबाराय? अभंगाचं 2रं चरण. कृपा कराले ते थोडी, कृपा कराले ते थोडी, कृपा कराले ते थोडी, कृपा कराले ते थोडी पाया पडिलो बराडी. बराडी शब्दाचा अर्थ होते आषाढभूत. ज्याला आशा आहे त्याला बराडी म्हणतात. काही लोक म्हणताना भराडी म्हणतात. भराडी हे आमच्याकडे एक कास्ट आहे, SC मध्ये येणारी. विठ्ठल विठ्ठल हो. पाया पडिलो बराडी. बराडी शब्दाचा अर्थ होते आषाढभूत. ज्याला अपेक्षा असते त्याला बराडी म्हणतात. तुकोबाराय म्हणतात, मला आशा आहे तुमच्या कृपेची. का महाराज? आशा हा तर एक विकार आहे, पण ज्याच्याजवळ विकार असतो तो मनुष्य देवाच्या दूर जातो. कारण विकार शब्दाचा अर्थ होतो विवेक्तम करोति ते विकार. जो देवाला आपल्यापासून दूर करतो त्याला विकार. वि म्हणजे वेगळा, कार म्हणजे करतो. मग आशा तर तुम्हाला विकार आहे, विकार दूर करतो. म्हणून विकाराच्या त्यागाचे आमच्या साधू संतांनी भारुडं लिहिलेत महाराज. भवानी आई रोडगावाही न तुला, भवानी आई रोडगावाही न तुला, रोडगावाही न तुला, भवानी आई रोडगावाही न तुला, भवानी आई रोडगावाही न तुला, रोडगावाही न तुला. सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, भवानी आई रोडगावाही न तुला, भवानी आई रोडगावाही न तुला, रोडगावाही न तुला, भवानी आई रोडगावाही न तुला, भवानी आई रोडगावाही न तुला, भवानी आई रोडगावाही न तुला. सासरा माझा गावी गेला, गावी गेला, सासरा माझा गावी गेला, गावी गेला. तिकडचा खपवी त्याला, तिकडचा खपवी त्याला त्याला त्याला, रोडगावाही न तुला, भवानी आई रोडगावाही न तुला, रोडगावाही न तुला. पूर्ण भारुड बघून घ्या. यात विकाराचा त्याग सांगितला. आणि तुकोबाराय म्हणतात, मी बराडी आहे. अर्थातच संसाराची आशा नरकात नेणारी आहे आणि परमार्थातली आशा तुम्हाला वैकुंठात नेणारी आहे. पाया पडिलो बराडी. तुकोबाराय म्हणतात, देवा मला एवढं सक पाहिजे, तुमच्याजवळ भरपूर आहे. अभंगाचं 3रं चरण. काय बोले तू बापाचे, काय बोले तू बापाचे, काय होऊने तू मागासी, काय होऊने तू मागासी, काय बोले तू बापाचे, तो मी तो
संतोषी मी तुझ्यापाशी संतोषी चला महाराजांना हार घालण्यासाठी कार्तिक संजय जगताप, राहुल एकनाथ साबळे बैरागी, रामहरी कसुर गोकाटे, बाजीराव पदाडे, दत्तू पदाडे, समाधान रामनाथ धोकरट, नवनाथ सोमनाथ धोकरट. चला चला हरी जय 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 हरी जय 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 हरी जय 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 हरी जय 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 ढोबार कुमार ढोबार घुमाये ढोबार कुमार ढोबार घुमाये देवी ढोबार कुमार ढोबार घुमाये कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की आपले ज्ञानेश्वर महाराज की विश्वगुरु निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर भगवान महारुद्र हनुमान छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी तुकाराम महाराज की जय तुकाराम बाबा महाराज की जय सोमेश्वर भगवान की जय वज्रेश्वरी माता की जय ढोबार कुमार कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम सोमेश्वर भगवान आदिशक्ती मुक्ता श्री गुरु वक्ते सद्गुरु जोग महाराज महाराज की जय. कृपा कराल ते थोडी काय होणे तुम्हापाशी मी जो अल्पची संतोषी तुकोबाराय म्हणतात मी खूप थोड्याने संतुष्ट होणार आहे आणि तुमच्याजवळ काही कमी नाही. महाराज महादेवाजवळ काही कमी नाही हे म्हणण्याचा तुकोबारायांचा भाव काय आहे तर तुकोबारायांना जे पाहिजे ते तर तुकोबाराय थोडक्यात सांगतीलच, पण आपल्याला जे पाहिजे ते सुद्धा महादेवाजवळ काही कमी नाही. आज शिवरात्र आहे मावल्या हो, नीट आहे का 10 मिनिट कीर्तन. आता आज जर तुम्ही आता घरी गेल्या आणि घरी गेल्यावर जर तुम्ही आपल्या मिठाची पिंड केली, कशाची पिंड बोला, मिठाची पिंड करायची, म्हणजे पूर्ण आकाराची येईल तिला असं नाही. एका बाईला सांगितलं मिठाची पिंड करायची, तिनं मातीसारखा चिखल करायला त्यात पाणीच टाकलं, जमन का त्याच्यानं कुठं. आता ते कशी मिठाचा असं आकार द्यायचा पिंडीचा. जर मिठाची पिंड तयार केली आणि तिची जर आज पूजा केली पांढरे फुलं वाहून, नसले तर मग जे असतील ते फुलं वाहून जर तुम्ही पूजा केली तर सौभाग्य कायम राहते, कुंकू जात नाही कपाळावरचं. हे महादेवाने आज विशेष वरदान दिलं. आणि ज्याला काहीच नाही पाहिजे, फक्त बा मला भगवत भक्ती पाहिजे, माझ्या हृदयामध्ये भगवंताचं प्रेम निर्माण व्हावं, मला शांती समाधान मिळावं, प्रसन्न वाटावं, तर त्यानं गुळाची पिंड तयार करायची, त्या पिंडीची पूजा करायची, त्याला भगवंताची भक्ती प्राप्त होते, मनाची प्रसन्नता मिळते. आणि जर समजा कोणाचं लग्न होत नसेल तर त्यानं मुंगाची पिंड तयार करायची. मूग कळते ना, कडधान्यातलं, मुगाची पिंड बनवायची आणि त्या पिंडीची पूजा करायची, तर त्याचं लग्न लवकर होते. जर काही आजार असतील छोटे मोठे, नीट ऐकून ठेवा, ज्याच्या जे कामात पडलं ते आहे की नाही, तर त्यानं उडदाची पिंड तयार करायची. पण उडदाच्या पिंडीची जर पूजा केली तर छोटे मोठे आजार निघून जातात. ज्याला कला पाहिजे, कला कला बरं, शशिकला नाही, हां कला म्हणजे गायन वादन, ह्या कला ज्याला अपेक्षित आहेत त्यानं वाळूची पिंड तयार करायची, वाळू, आणि त्या पिंडीची पूजा करायची, त्याला कला लवकर प्राप्त होते. आणि ज्याला सत्ता पाहिजे, निवडणूक जर जवळ आली पण मला उभं राहायचं आहे आता, तर त्यानं झेंडूच्या फुलाची पिंड तयार करायची आणि फुलाची पिंड करून तिची पूजा करायची. असं जर केलं तर त्याला सत्ता प्राप्त होते. आता मला आठवून नाही राहिलं सगळं एवढं. विठाल 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 हो. आणि आजचा विशेष दिवस
बेलाचं पान वाहल्या गेलं पाहिजे. हे बेल काय आहे महाराज? माता लक्ष्मीने साधना केली महादेवाची की प्रभू मला तुमचं सानिध्य, तुमची कृपा प्राप्त व्हावी, म्हणून सहस्त्र कमळ लक्ष्मी मातेनं महादेवाला वाहण्यासाठी जवळ घेतले. हे कथा भगवान विष्णूच्याही संबंधात आहे. 2 कमळं भगवान महादेवानी गायब केलेत. माता पूजा आहे, पूजेमध्ये बोलू नये, मग काय करावं? तर भगवान विष्णूने आपले, त्यांना कमलनयन म्हणतात ना, म्हणून 2 डोळे काढून महादेवाला वाहले. 998 कमळन 2 डोळे, मग तो विषय भगवान विष्णूकडे. पण माता लक्ष्मीने सुद्धा असं केलं. कमळं वाहलेत, 1000 आणून ठेवले पूजेला जवळ, पण महादेवाने 2 गायब केले. मी बेल सांगतोय तुम्हाला, 2 गायब केले. मग आता 2 कमळं कोणते? तर आईसाहेब म्हणत, माझ्या वक्षस्थळाला, पयोधराला, माझ्या स्तनाला भगवान विष्णू कमळाची उपमा देतात. आईसाहेबांनी आपले स्तन 2 कापून हे महादेवाला अर्पण केले आणि त्यावर महादेवाने अमृताचा वर्षाव केला. आणि लक्ष्मी मातेचं दूध आणि अमृत याच्या मिश्रणाने जे झाड निर्माण झालं त्याला बेल म्हणतात. विठ्ठल विठ्ठल असं हे बेल माता लक्ष्मीच्या उरापासून निर्माण झालेलं आहे. ते स्वतः महालक्ष्मी स्वरूप आहे. बेलाच्या पानाला, झाडाला बिना आंघोळीचं हात लावू नये असं शास्त्र आहे. पण आता घरातली बाई पूजा करते तर माणूस तिकडल्या तिकडे बिना आंघोळीचाच जाते, बेलाचे पानं घेऊन येते. पण बेलाच्या पानाला बिना आंघोळीचा म्हणजे अर्थातच तुळस सुद्धा आली त्यात. तुळशीला, बेलाला बिना स्नानाचा स्पर्श करू नये. असं बेल हे लक्ष्मी माता स्वरूप आहे. आणि त्या बेलाचं आजचं अधिक एक विधान आहे मंडळी. बेलाचं फळ जर असेल तर त्यातला तो गुदा, त्यातला गर काढायचा आणि गाईच्या तुपामध्ये, गाईचं दूध तूप असावं त्यात त्याला मिक्स करायचं आणि ओम नमः शिवाय असं म्हणत म्हणत आहुत्या द्यायच्या. कशीही धनाची अडचण असेल तर ती दूर जाते. आणि लेखाची धनाची अडचण ही अशी अडचण आहे, हे कोणालाही असते. कशी काय असते की लेखाची? विठ्ठल विठ्ठल हो. काही माणसं जेवढं लाईट बिल भरतात महिन्याला, एखाद्या माणसाला अपेक्षा असते की मला महिन्याला पगार तेवढा असावा. लाईट बिल इतका महाराज, तेवढे ते बी अतृप्तच असतात. आम्हाला तर अशी सवय आहे, कुठं असा लाईट लागेल दिसला की बाजू ते बटन बंद करायलाच हात चालला जातो. आमच्या आश्रमात महिन्याचं बिल आलं 40,000. असा जीव भ्यायला लागला त्याला. आता दिसलं की आता याच्या घरात होतो, सगळे लाईट लागेल इकडे तिकडे. मी पाहू त्याला, मी हे बटन दाब ते बटन दाब, म्हणलं अंधारच हो ना सगळीकडे. हे म्हणते ना, मी महाराज आले म्हणून दिवाळी केली, हे बंद करून राहिले. तर महाराज जे लाईट बिल भरतात नुसतं तेवढा महिन्याचा पगार असला तरी बरं होते. पण लक्ष्मी माता जर तुम्हाला प्रसन्न व्हावी वाटत असेल तर बेलाचा गुदा आणि तो गाईच्या तुपामध्ये मिक्स करून ओम नमः शिवाय म्हणा. तुम्ही म्हणाल महाराज आता कसं करायचं? आम्ही तर काही बेलाचं फळ नाही आहे आमच्याजवळ. मग बेल तर तुम्ही गोळा करून ठेवलं शिन्न रात्रीच्या पूजेला, तर बेल गोळा करायचं आणि ते बेल जरी तुम्ही गाईच्या तुपामध्ये मिक्स केलं आणि गाईच्या गौऱ्या वगैरे असतील, यज्ञ बी काही विशेष करावं लागते असं नाही. एखाद्या घमेल्यामध्ये गाईच्या गौऱ्या पेटवा आणि त्यात ते बेल गाईच्या तुपामध्ये मिक्स करून फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय एवढं म्हणा, तुम्हाला लगेच लक्ष्मीची प्राप्ती होते. महाराज लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अनेक उपाय आहेत शास्त्रामध्ये, त्यातला सगळे दिव्य उपाय हा सांगितला. अजून खूप आहेत. आम्ही काशीला होतो अध्ययनाला, आमच्या गुरुजींनी आम्हाला सांगितलं होतं. आम्ही तिथं सांगायचो गुरुजींना पैशाच्या अडचणी. मग गुरुजींनी आम्हाला एक मंत्र दिला होता, तो मी तुम्हाला देतो आज. क्लीम हा 5 लाख वेळेस जपायचा फक्त. किती वेळेस? पण हा ब्राह्मण मुखातून ऐका लागतो. मग एखादा कोणी ब्राह्मण पकडायचा म्हणजे विनंती करायची त्याला, नाही तर पकडा म्हणजे जाळं बिळं टाकून पकडसाल त्याला विनंती करायची, हे भूदेवा, हे ब्राह्मण देवा. आणि त्यांना समोर उभं करायचं आणि म्हणायचं, ब्राह्मण बुवा म्हणा क्लीम. आणि ब्राह्मणानं क्लीम म्हणलं की आपण ऐकायचं. ते ब्राह्मणाच्या तोंडून ऐकावं लागत लेखाचं. आणि ते ऐकलं की घरी येऊन फक्त 5 लाख क्लीम 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 क्लीम. जर तुम्हाला किती अडचण असेल, 1 लाख तर सहज एका दिवशी जपता. 5 दिवसाचं अनुष्ठान, धनाची अडचण दूर होते. पण हेही उपाय दुय्यम टप्प्यात आहेत.
उत्तम उपाय तर बिल्व पत्र किंवा बिल्व फळ हे गाईच्या तुपामध्ये बुडवून गाईच्या शेणाच्या गौरीला पेटवून पातेल्यात घमेल्यात कशात बी फक्त ओम नमः शिवाय असं म्हणत म्हणत आहुत्या द्यायच्या. तुमची धनाची अडचण दूर होते. असे बरेच आहेत. आज जर तुम्ही 700 लिंग तयार केले मातीचे, किती 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 700, तर ज्याला मुलगा नाही त्याला मुलगा होते असं विधान आहे. 700 लिंग तयार करायचे आणि त्याची पूजा करायची एकत्र मांडून, आणि उद्याला जाऊन देव नदी जवळच आहे तुमच्या नशिबानं, त्या नदीमध्ये ते विसर्जित करायची. पुत्रप्राप्ती होते. आणि महाराज पोरगी हवी असली तर मग जरा साधना कठीण आहे. पोरगी हवी असली तर 700 नाही, मग 1500 लिंग करावे लागतात. म्हणजे पोरगीची प्राप्ती किती कठीण आहे बघा तुम्ही. आणि त्या पोरीला कोणी किंमत देऊन नाही राहिलं, पण आता समजून राहिली पोरगी काय चीज आहे. दशपुत्र समा कन्या. एखाद्या माणसाला एक पोरगा आहे आणि एखाद्या माणसाला एक मुलगी आहे, तर एक मुलगी 10 मुलांसारखी मानावं असं शास्त्र आहे. ज्या माणसाला एक मुलगी आहे त्याला 10 मुलं आहेत, आणि ज्याला एक मुलगा आहे त्याला एकच मुलगा आहे. तर मुलगी हवी असेल तर 1500 लिंग करा. अंगुष्ठ, नाही तर काही एवढा करसाल. अंगुष्ठ पर्वमान सांगितलं. पर्व म्हणजे आकार, अंगठ्या एवढा आकार त्या लिंगाचा असावा. आणि असे 700 लिंग केले तर पुत्रप्राप्ती होते. मग का तुकोबा तुम्ही आज महादेवाला मस्का लावून राहिले, मग तुम्हाला काय पोरगा पाहिजे का पोरगी पाहिजे का सत्ता मिळवायची आहे का तुम्हाला काही आजार झालेला आहे का तुमचं लग्न काही करायचं आहे का तुम्हाला सरपंच व्हायचं आहे का तुम्हाला सौभाग्य टिकवायचं आहे का कशासाठी तुम्ही करून राहिले, तर त्याचं कारण स्पष्ट करतात शेवटच्या चरणात. तुका म्हणे देवा 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 प्रेम भातुके पाठवा प्रेम भातुके पाठवा प्रेम भातुके पाठवा प्रेम भातुके पाठवा कृपा करा ती तोडी हो पाया पडिलो भराडे हो कृपा करा भरा थोडी पाया पडिलो बरा तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा. भातुके हा शब्द तुमच्याकडे नाही, पण आमच्या विदर्भामध्ये हा सर्रास वापरला जाणारा शब्द आहे. लेकरू बाप बाजाराला निघाला की लेकराच्या तोंडातून सहज शब्द निघते, बाबा मला भातका आणजा. तुमच्याकडे खाऊ म्हणतात, आमच्या विदर्भात सर्रास खाऊला काय म्हणतात, भातक. खाऊ हे आम्हाला कळतही नाही, आमच्याकडल्या लेकरांना भातकच कळते. तुका म्हणे देवा काही भातुके. काही शब्दाचा अर्थ काही द्यावं, म्हणजे जास्त देऊ नका. मग जास्त काय असतं, 3 प्रकारचे सुख असतात मंडळी. सुखम वैशिकम ब्राह्मम ऐश्वर्यम चेती तत्रिधा. वैशिक सुख, ब्राह्मसुख. वैषयिक सुख म्हणजे विषयाचा आनंद, ब्राह्मसुख म्हणजे मोक्षाचा आनंद, आणि ऐश्वर्य सुख म्हणजे भक्तीचा आनंद. तुकोबाराय म्हणतात देवा मला विषयाचा आनंद देऊ नको, कारण मला माहित आहे विषयाच्या नादाला लागून कोणाचं बरं झालेलं नाही. देवा मला मोक्षाचाही आनंद देऊ नको, कारण मोक्ष सुखा हानू लाथा. आम्ही तर मोक्षाला लाथा मारणारी आहे, त्यामुळे हे नको देऊ. मग या 3 पैकी काही एक भाग दे, तो म्हणजे भक्तीचा आनंद. तुका म्हणे देवा काही भातुके म्हणजेच भक्ती. भक्ती म्हणजेच प्रेम. एका ठिकाणी म्हणतातच ना, मद भिक्क काही देवा प्रेम भातुके पाठवा. मला प्रेमाचं भातक द्या. असो मंडळी, थोडक्या वेळामध्ये अभंगावर जसा प्रकाश टाकता आला तसा मी टाकण्याचा प्रयत्न केला. आशा करतो घरी जाऊन यातली कोणतीच पिंड जरी तुम्हाला नाही कळाली मावल्या हो, तर कमीत कमी गुळाची पिंड तरी ध्यानात ठेवा, जी तुम्हाला भक्ती प्रदान करते. घरातला गुळ काढायचा, मांडायचा, आणि ज्याचे लग्न होत नाहीत त्यांनी मुगाची डाळ नाही तर मुगाचे दाणे, अख्खा मूग याची पिंड करायची आणि त्याची पूजा करायची. पुढच्या वर्षीपर्यंत त्यांचं लग्न होणार. मग तुम्ही नाही झालं तर मग पुन्हा पुढच्या वर्षी पूजा कर जा. आता काय त्याचं फळच ते सांगितलं शास्त्राने. असो तर असं हे विधान आहे. खरंच माझं ऐका गुळाची. आणि हा अजून एक आठवलं,
तांदळाची पिंड, विद्यार्थ्यांनी तांदळाची पिंड करायला पाहिजे. स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढते, बुद्धिमत्ता वाढते, अभ्यासामधलं मन लागते अभ्यासामध्ये. तांदळाची पिंड. आता आमच्या आश्रमात झाली पूजा सुरू, पोरं लवकर झोपतात, मग ते लवकरच करून टाकतात. सगळ्या प्रकारच्या पिंड्या मांडलेल्या असतात. आता आमच्या आश्रमात वयस्क मुलं नाही, आतापर्यंत होते, आम्ही मुगाची पिंड करत होतो, तर त्या मुगालाच जास्त बिल्वपत्र चढवत होते पोरं. पण आता तसे मुलं नाहीत, लहान लहान मुलं आहेत, 10वी 12वी पार BA पर्यंतचे, म्हणजे लग्नाच्या वयाचे नाहीत. तर असं सगळं आहे. तर आशा करू की तुम्हाला कळालं असेल. अशी पूजा करण्याचा प्रयत्न करा. 5 मिनिट आपण वर गेलो, पण तरी तुम्ही छान बसून ऐकून राहिले. नाही तर महाराज अर्ध कीर्तन झालं कीच पक्वाचे धागीनता करतात महाराज, जय हरी. आणि जर तो धागीनता नाही कळाला तर गायक जे 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 बरोबर भैरवीचे स्वर गुणगुणतात. पण बाबाला ना भैरवी कळत ना पखवास कळत. असा जर बाबा असला तर काय, मग श्रोते नाही गप राहत. श्रोते बाबाच्या पुढे बसून पण एवढं असूनही बाबा कीर्तन करते, म्हणजे शुद्ध बिनलाजा असल्याशिवाय ते कीर्तन काही चालत नाही. पण मी त्यातला नाही, तुम्ही त्यातले नाही, कोणा जांभळ्याही दिल्या नाहीत. असो, भगवंताची सेवा जशी होईल तशी करा. आणि तुम्हा सर्व सुज्ञ श्रोत्यांच्या दर्शनाचा योग मला आमचे श्री हरिभक्तपरायण केशव महाराज शास्त्री, हेही एक तुमचं नशीब आहे मंडळी. पार ऋषिकेशला शिकून ते आलेले आहेत. घेता आला तेवढा ज्ञानाचा फायदा घ्या. मला वाटतं कीर्तन होतं ना महाराजांचं इथंही, हां कालच झालं ना. हां, तर असं दिव्य अभ्यासक ते आहेत. त्यांच्या सुमुखातून त्यांना तुम्ही काही कोण्या शास्त्रातला प्रश्न विचारला तर महाराज उत्तर देतील. वेळेवर नाही तिथं देता आलं तरी त्यांना उत्तर शोधायला 10 मिनिटाच्या वर लागत नाहीत. त्यांचं शास्त्राचं अध्ययन झालेलं आहे. अर्थातच तुम्ही त्यांच्याकडून सगळा लाभ घ्याल. आणि इथं सोमनाथाचं सोमेश्वराचं मंदिर आहे काय, भगवान सोमेश्वराचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम नम शिवाय नम शिवाय हर हर भोले टाळी वाजवा मनापासून. नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय. म्हणा बसलेली मंडळी. वा वा वा. ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर बोले नमः शिवाय. त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. भीमाशंकराय शिव भीमाशंकराय हर हर भोले नमः शिवाय. भीमाशंकराय शिव भीमाशंकराय हर हर भोले नमः शिवाय. वैद्यनाथाय शिव वैद्यनाथाय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले